भूक आली बाई तुला. बर. हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज व्हिडिओ खूप लेट सुरू केला आहे. वाजलेले आहेत आणि आहो गेलेले आहेत पहाडावर, म्हणजे येतच असतील आता, रस्त्यात असतील आणि स्वयंपाकाला लागायचं आहे. आणि त्याच्या आधी ह्या लाडोबाला खाऊ वाटलेला आहे शिरा, मग त्याच्यासाठी इथं शिरा करायला ठेवला आहे, दूध तापायला ठेवलं आहे. इकडं मला पनीर पण बनवायचं आहे आणि ह्याचं चाललं आहे मला वरती बसव म्हणून बसवलं. आज आता पहिलं बसायचं, आता नाही बसत तो वरती, है ना? वरती नाही बसत तो आता. कधी बसवतो? आज बसला. एक तोंडात नाही मला. तर ह्याला वरती बसवलंय, त्याला शिरा करून देते, मग तो खाईल. आणि स्वतःच्याच हाताने खायचं असतं, माझ्या हाताने खायचं नसतं. पप्पाच्या हाताने खायचं आणि माझ्या हाताने का नाही खायचं? खाशील ना माझ्या हाताने? तर आता शिरा करून देते मी त्याला, तोपर्यंत दूध पण तापत, पनीर पण बनवायचंय. आज पनीरची भाजी बनवायची आणि भाकरी. तर चला आता आपण शिरा बनवून घेते. कोणाला? बांधून ठेवायचं का बरं? कोण घेऊन जातो? भूते बाबा. होय, बापरे. मग बांधून ठेवतो का तू गाडीला? बरोबर. मारू होय भूते बाबाला? कस मारायचं? 5 3 4 5 6 असं मारायचं? बर. मारलं का? बांधलं होय. हा हा, बांधलं. लिंबू सत्व टाकलंय वाटीत, ते विरघळतंय तोपर्यंत. मग इथं शिरा पण होईल, दूध पण उकळतंय, सगळे कामं सोबत चालू आहेत. आणि याचे इथं नखरे चालू आहे. तसं तोंडाला लावायचं नाही, ते खाली ठेव, ठेव खाली. गाडीच्या तोंडाला लाव, गाडीच्या तोंडाला लाव, तुझ्या तोंडाला नको लाव फक्त. हा, गाडीच्या तोंडाला लावलं होय. तर चला आता ना, इथं रवा पण भाजत आलाय. थोडासाच बनवायचा होता त्याच्या पुरताच. त्याला खूप इच्छा झाली होती आज शिरा खायची, म्हणून मग बनवते. भूक आली. काय आलं? भूक आली बाई तुला. बर. खिचडी नको तुला, शिराच करू ना? नक्की ना? हा करते भाऊ, करते. आता इथं ना रवा पण भाजवाय, कोमट पाणी चमचा गेला होता ना रव्यात, मला चटका बसला असता मग काय करायचं?
झाला छान छान शिरा झाला. हा भिजून दिलं. शिरा नाही भिजून द्यावा लागत, खिचडी भिजून द्यावी लागते साबुदाण्याची. आता शिरा केला ना. पप्पा आले काय? बुलेट तुझ्या हातात. तुला पाहिजेच असतं का त्या पण का? इकडे दूध पण तापलंय. पण या शिऱ्याच्या नादात लिंबू सरबत अजून विरघळलं नाही. थांब. दूध 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 तापू नको, दूध तापू नको इतक्या लवकर. थांब थांब थांब. बघ घाई घाई कसं झालं बघ. घाईचं काम कधीच नाही पाहिजे है ना ग बाबी. झाला तुझा शिरा पण. धर आता पप्पा तू खा, मी स्वयंपाक करते. हा देऊ तुला डिश मध्ये देऊ का तुला? तुझ्या हाताने खायचं होय? पप्पाच्या हाताने खायचं. बरं तुला किती वेळा सांगितलं नको घालू ते तोंडात, मी फेकून देईन बरं का. ते गाडी सोबत खेळ, ते नको खेळू. ओरडायचं नाही. आले कॅडबरी आणलं. लाईटच नाही लावली. कांदे टोमॅटो आणले. टोमॅटो भाजी करायची ना आपल्याला. तुला काय आणलं दाखव. कॅडबरी आणली का? बापरे मजा आहे भाऊ. तर आहो आले आणि मग त्यांच्याकडंच मी पिल्लूला खाऊ घालायला दिलं. शिरा खायचा होता ना त्याला, त्याच्यामुळे मग मी शिरा बनवला आणि त्यांच्याकडे दिला. मग तोपर्यंत माझा स्वयंपाक पण होईल या दृष्टीने. तर एका डिशमध्ये काढला आणि दिला. आणि त्यानंतर जे दूध सांडलं होतं माझ्याकडून ते पण लगेच पुसून घेतलं, कारण मग नंतर फार डाग पडतात त्याचे. आणि या ठिकाणी ना आता ते लिंबू सत्व टाकलं होतं ना, सायट्रिक ॲसिड पाण्यात, तर ते सुद्धा विरघळलं. मग इथं दूध पण उकळलेलं आहे आणि मग उकळत्या दुधातच हे टाकायचं. लगेचच 1 सेकंदाच्या आत लगेचच दूध फुटलं जातं, म्हणजे ते पनीरची प्रोसेस सुरू होते. लगेच पनीर तयार होतं. तरी पण मी त्याला ना थोडा वेळ अजून असं हलवून उकळून दिलं, कारण मग त्यातलं म्हणजे घट्ट होईल ते. जरा पनीर जे झालं आहे ना तर ते घट्ट होईल, नाही तर मग ते असं खूप असं नॉर्मल असं हे होतं, गिळगिळ झाल्यासारखं. नंतर मग मी त्याचा गॅस फुल केला आणि थोडंसं उकळून दिलं. आणि उकळल्यानंतर मग त्याचे जरा मोठे मोठे हे झाले, काय म्हणतात त्याला, पीसेस टाईपमध्ये. आणि मग इथं ना एक चाळणीमध्ये कपडा पण घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे सगळं टाकलेलं आहे. तर हे ना माझं गाईच्या दुधाचं पनीर आहे, त्यामुळे थोडंसंच निघणार. याचं जर घेतलं ना आपण म्हशीच्या दुधाचं तर ते जास्त निघतं, कारण त्यात फॅट्स जास्त असतात. पण गाईच्या दुधांमध्ये, आणि ऑलरेडी याचे 3 वेळा मी साय काढलेली आहे. मी कोणत्याही दुधाची 3 वेळा साय काढल्यानंतरच दही लावते आणि नंतरच त्याचं पनीर बनवते, कारण मग सायपासून पण तूप बनलं जातं आणि फॅट्स पण सगळे निघतात त्यातले, त्याच्यामुळे. आणि मग यातली मी साय काढलेली आहे त्याच्यामुळे. आणि आता ना इथं गार पाणी टाकले मी त्याच्यावरती, म्हणजे जे सायट्रिक ॲसिडचा आंबटपणा आहे ना तो निघून जाईल म्हणून.
आणि इन्स्टंट मला लगेच त्याची भाजी पण करायची आहे. आणि गार पाण्याने ना थोडंसं कडक बनलं जातं, लवकर शेप पकडतं ते. आणि मग त्याने इथं मी त्याला शेप देण्यासाठी असा चौकोन करून ठेवला ह्या कापडाचा. आणि त्याच्यावरती ना मी जड काही पण आपण ठेवू शकतो वस्तू. माझ्याकडे जड बाकी घरात काहीच नाही आहे, फक्त खलबत्ता आहे तेवढा जड. मग आता तो खलबत्ताच मी त्याच्यावरती ठेवते. आणि त्याच्यावरती ना एक हे ठेवलं, सॉरी काय म्हणतात त्याला, चाळणी टाईप. माझ्याकडे अशी डिश आहे, मी जी दुधावरच ठेवत असते झाकण, ती ठेवली. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती खलबत्ता ठेवला. इथं सगळी कटिंग चॉपिंग पण झाली आहे, म्हणजे आलं लसूण आणि कांदा कट करून ठेवला ह्या स्लायसेसमध्ये. फक्त टोमॅटो राहिले, पण कांदा जेव्हा त्याच्यात टाकायला परतायला तेव्हा टोमॅटो कापेन, कारण टोमॅटोचं सगळं पाणी वगैरे होतं ना. आणि इथं ना सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स पण काढून घेतलेत मी. तर चला आधी ते भाजून घेऊन मग हे भाजून घेऊ तेलात. तर मी इथं पॅन पण ठेवलाय. पॅन थोडासा तापला ना मग आपण हे सगळं टाकून घेऊ. एकदम सिंपल पद्धतीची भाजी करते मी, पण थोडंसं पनीर म्हणलं थोडंसं असं छान झालंच पाहिजे म्हणून हे घेतलं. आणि तीळ खास थंडीच्या दिवसांमध्ये तीळ खाल्लेले चांगले असतात आणि डाएटमध्ये पण चांगले असतात. हाडांना जे आपल्या तेलकटपणा येतो ना, तर त्याला ते वाढवण्यासाठी मदत करतं. हाडांसाठी खूप चांगले असतात तीळ. आणि मगज बी सुद्धा, हे टरबुजाचं बी आहे, हे सुद्धा हाडांसाठी खूप चांगलं असतं आणि डाएटमध्ये पण चालतं, त्याच्यामुळे घेतलंय मी ते. आणि आता ना पॅन पण तापलाय, तर सगळ्यात अगोदर जिरे घातलेत मी. आणि हे खूप जास्त असं करपायचं नाही आहे, एकदम नॉर्मल फक्त असं ड्राय रोस्ट असतं ना तसं करून घ्यायचं आहे. तर सगळं सोबतच टाकते मी. खूप जास्त करपवलं ना मग त्याचा असा खूप असा उग्र वास येतो, करपट. मग तसं नाही करायचं, फक्त नॉर्मली आपलं एक थोडासा कच्चापणा जावा म्हणून हे असं ड्राय रोस्ट करायचं. नाहीतर कच्चं टाकलं ना तर त्याला पाणी सुटतं. मग थोडंसं रोस्ट करून टाकलं नाही त्याला टेस्ट पण छान लागते त्याची, आणि पाणी पण सुटत नाही त्याला. म्हणजे असं पाणी वेगळं होतं भाजीतून हे जर कच्चं टाकलं तर. त्यामुळे मग हे भाजून घेते आता मी. हे भाजताना वेगळं भाजते मी, पण जेव्हा आपण याची ग्रेव्ही काढू ना तेव्हा ते एकत्र काढलं तरी चालतं, तसं काही नाही त्याचं. किंवा याच्यातच नंतर सगळं ते ॲड करून दिलं तरी पण चालतं, पण मी तसं नाही करत आहे. आता हे सगळं भाजून घेऊन एक सेपरेट डिशमध्ये काढून आणि मग ते सगळं परत तेलात भाजून, नाही तर मग हे परत मऊ पडून जाईल सोबत भाजलं तर. आणि आता झालेलं आहे हे रोस्ट बऱ्यापैकी. आता याला ना एक डिशमध्ये काढून घेते मी. हे अशा पद्धतीने तडायला लागलं ना लगेच काढून घ्यायचं आहे. आणि आता ना हे बाकीचं भाजून घ्यायचं. ह्याच्यात थोडंसं तेल टाकते मी. थोडंसं तेल टाकलंय आणि त्यानंतर ना आता हे छान तापलेलाच आहे ऑलरेडी तवा, म्हणजे सॉरी पॅन. आणि त्यामध्ये हे घालून देते कांदा. कांदा आणि आलं लसूण सगळं सोबतच घालते मी, म्हणजे सोबतच परतल्या जाईल. खूप जास्त हाय फ्लेमवर नाही परतवायचं, हे गॅस कमीच ठेवायचा आहे. अरे हा कांदा नाही चिरलाय, मला वाटलं चिरायचाच राहिलाय. तो बरोबर मऊ झाला का सेपरेट होऊन जाईल. आणि आता मी टोमॅटो कापून घेते. हे थोडंसं परतलं ना मग टोमॅटो ह्यात ॲड करावा लागतो ना, मग तोपर्यंत टोमॅटो पण कापून घेते, तोपर्यंत हे पण छान परतल. तर या ठिकाणी टोमॅटो पण झालेले आहेत हे करून, आणि हे पण छान थोडंसं असं परतलेलं आहे ना. आता मी याच्यात ना टोमॅटो ॲड करून देते. आणि टोमॅटो ॲड केल्यानंतर पण आता हे ना थोडंसं असं परतून घ्यायचं, थोडंसं मऊ पडेपर्यंत, त्यातलं पाणी जिरेपर्यंत. तर या ठिकाणी आता ते छान परतले कांदा टोमॅटो आलं लसूण, ते मऊ पण पडले. आणि या ठिकाणी ना ते ड्राय इन्ग्रेडियंट्स मी इथं टाकलेले आहेत.
मिक्सरच्या भांड्यात, आणि ते पण आता मी 2 बॅचमध्ये 2दा करून काढून घेतलं आहे सगळंच, म्हणजे जे काही कांदा टोमॅटो होता आणि जे काही सुके मसाले सुके इन्ग्रेडियंट्स होते ना ते पण काढून घेतले. आणि आता त्याच पॅनमध्ये ना तेल टाकले थोडंसं, आणि त्यामध्ये ना 2-3 असे तेजपत्ता टाकते. याने काय होतं ना, म्हणजे हे आवर्जून खाल्लं पाहिजे कोणत्याही भाजीत, कारण याने ना पोटाचे विकार होत नाहीत, जे ॲसिडिटी वगैरे होत नाही भाजी खाल्ल्यानंतर, किंवा मग कॉन्स्टिपेशन किंवा अजून काही पोट अपचन वगैरे होत नाही, आणि छान पचल्या जातं आपण जे खातो ते. आणि आता ना त्यानंतर सगळं जे काही इन्ग्रेडियंट्स होते कांदा टोमॅटो वगैरे ते सगळं एकत्रच केलं नंतर मग मी, आणि मग नंतर ते पेस्ट करून यामध्ये घातलं आहे ना. आता ह्याला ना छान असं परतू देणार आहे तेल सुटेपर्यंत. ही ग्रेव्ही ना तेलात छान परतली तरच या भाजीला टेस्ट येते, नाही तर मग काही नाही, सगळं फेल गेलं. कारण ही ग्रेव्ही जर परतली नाही ना तर त्याला ना नंतर असं पाणी वेगळं आणि भाजी वेगळी असं होतं. आणि या ठिकाणी ना आता मी नाचणीच्या 2 भाकरी पण करून ठेवलेल्या आहेत, आणि भाजी पण होईल आपली. म्हणजे अर्धा-पाऊण तासात तर माझा सगळा स्वयंपाक पण झाला, कारण एवढी काही हार्ड नाही आणि खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये खूप कमी वेळेत ही भाजी तयार होते. आणि इथं ना आता पनीर पण मी बघते सेट झालं की नाही, तर पनीर पण काढून घेते मी लगेच. सेट झालं आहे बऱ्यापैकी, कारण ते चाळणीला चिकटलं होतं ना, आणि हातात घेतलं का लगेच कळतं त्याची ती हे तयार झाली, लगेच अशी वडी तयार झाल्यासारखं, आणि छान असं म्हणजे हे झालं होतं, सॉफ्ट असं पनीर तयार झालं होतं. बाहेरच्यासारखं नव्हतं, बाहेरचं असं ना थोडंसं शिळं असतं, कधीचं काय असतं काही माहिती नाही, थोडंसं असं रबरावाने असतं, पण हे छान झालं होतं. आणि आता ना मी ह्याला कट पण करून घेते, आणि हातात घेतलं ना लगेच जाणवत होतं, इतकं छान झालं होतं. आणि मी मोजलं वगैरे नाही किती निघालं, पण ठीक आहे, घरचं आहे त्याच्यामुळं किती निघतं ह्याच्यापेक्षा ना चांगलं निघतं हे महत्त्वाचं आहे. आणि ना हे गाईच्या दुधाचं असल्यामुळे थोडंसं पाहू शकताय तुम्ही, जरासा पिवळसा क्रीम कलर दिसतो आहे त्याचा. आणि शिमला मिरची पण मी कापून ठेवली, आणि क्रीम कलर दिसतो आहे ह्याचा काय म्हणतात पनीरचा, आणि बाहेरचं असतं ना ते ह्याचं असतं म्हशीचं, म्हणते एकदम व्हाईट दिसतं, पण हे गाईचं असतं ना. आणि बाहेर गाईचं मिळतसुद्धा नाही, आणि डाएटमध्ये किंवा असंही रेग्युलर गाईचं खाल्लेलंच चांगलं असतं. मग ते दूध असो किंवा पनीर असो किंवा तूप असो, म्हणून मग आम्ही ना दूधच गाईचं घेत असतो. मग त्याच्यापासून बाकीच्या सगळ्या वस्तू मी घरीच बनवत असते. पनीर झालं, दही झालं, तूप झालं, सगळं गाईच्या दुधापासूनच बनवते. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की पनीर छान आपलं आता रेडी झालं आहे, आणि सॉफ्ट पण झालं आहे. आणि मेन म्हणजे ना ह्याला थोडंसं अजून वेळ पाहिजे होता सेट व्हायला, पण ठीक आहे, आपल्याला घरीच खायचं आहे, आपल्याला कुठं बाहेर द्यायचं आहे प्रदर्शनाला किंवा काही. इन्स्टंट बनवल्या मी लगेच त्याची भाजी पण करणार होते, त्याच्यामुळे मला ते गरजेचं होतं आत्ता काढणं, नाही तर थोडा वेळ अजून ठेवलं तर ना अजून छान सेट झालं असतं ते. आणि ज्यांच्याकडे वेळ असेल ना त्यांनी खरंच एक रात्रभर किंवा दिवसभर असं ठेवलं ना तर छान सेट होईल. आणि इथं ना आता भाजीची ग्रेव्ही पण छान अशी तयार झालेली आहे. ग्रेव्हीना आता तेल सोडायला लागली, त्यानंतर आपल्याला आता सुके मसाले टाकायचे, आपले हळद, मीठ, तिखट हे सगळे मसाले. तर इथं तर मी हळद टाकली, त्यानंतर लाल तिखट टाकते, आणि त्याच्यानंतर ना पनीर मसाला आहे माझ्याकडे, मग मी तो पण टाकला. आणि त्यानंतर थोडासा गरम मसाला पण टाकला, आणि अगदी किंचित एकदम चिमटभर घरच्या साठवणीतला काळा मसाला टाकला. त्यानंतर हे सगळं मिक्स करून छान एकजीव करून घेतलं. आणि छान एकजीव झाल्यानंतर ना आपल्याला आता शिमला मिरची आणि पनीर यामध्ये ॲड करायचं आहे. शिमला मिरची ना शेवटला काय ॲड केली, कारण ना ते थोडीशी कच्ची राहिले ना तर त्याचा एक असा क्रंच असतो. तुम्ही हॉटेलमध्ये खाऊन बघितली असेल भाजी, की त्यामध्ये ना कांदा आणि शिमला मिरचीचा असा क्रंच असतो, तो असं थोडासा असं कच्चं असलं ना तर छान पण लागतं. आणि तर त्याआधी ना मग मी इथं थोडंसं ते घट्ट झालं होतं ना तर मी पाणी न वापरता दूध वापरते ह्याच्यात, कारण दुधामुळे छान टेस्ट पण येते आणि त्याला थिकनेस पण येतो दुधामुळे. पाण्याने लगेचच ती खूपच अशी पातळ होऊन जाते भाजी. आणि आम्हाला काही जास्त भाजी पातळ नव्हती करायची, कारण पातळ भाजी खायची म्हणलं ना तर त्याला
चपाती पाहिजे, पण आम्ही भाकरीसोबत खाणार आहे ना, ती सुकी छान लागते. आणि आम्हाला चुरून खाण्याच्या वगैरे सवयी नाही आहे दोघांना, पण त्याच्यामुळे ते आमचं चालून जातं. आम्हाला सुक्याच भाज्या जास्त लागतात. तुम्ही मोस्ट ऑफ पाहिलं पण असेल माझ्या घरात की आम्ही सुक्याच भाज्या जास्त खातो. आणि मी नंतर शिमला मिरची पण ॲड केली त्यात, पण ते ना शूट घ्यायचंच राहिलं किंवा काय कॅमेराचा ऑन नव्हता काय माहिती, पण ते आलंच नाही. तर आता त्या ठिकाणी पाहू शकता पनीर आणि शिमला मिरची दोन्ही ॲड केले. त्यानंतर यामध्ये कस्तुरी मेथी ॲड करायची आहे. त्याच्या अगोदर मी मीठ ॲड केलं आहे. मीठ राहिलं होतं ॲड करायचं. मीठ ॲड केल्यानंतर मग ते सगळं छान एकजीव असं मिक्स करून घेते आणि त्यानंतर कस्तुरी मेथी ॲड करते. कस्तुरी मेथी ॲड केल्यानंतर छान टेस्ट येते हॉटेलसारखी भाजीला. आणि आपलं कसं असतं ना, आपल्याला हे पण पाहिजे आणि ते पण पाहिजे. मग मी त्यामध्ये नंतर कस्तुरी मेथीनंतर परत कोथिंबीर पण ॲड केली, कारण मला कोथिंबीर पर्सनली खूप आवडते आणि चांगली असते कोथिंबीर शरीरासाठी. त्यामुळे मग आता कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी दोन्ही ॲड केलं आहे. आणि अशाच पद्धतीने आपली पनीरची भाजी, सिंपल पद्धतीची इन्स्टंट पनीरची भाजी रेडी झालेली आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.